सातारा शहरात मुसळधार पाऊस आणि सुसाट वाऱ्यामुळे विसावा नाका इथं सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या बंगल्यासमोर गुलमोहराचं मोठं झाड गेटसह रस्त्यावरती कोसळलेलं आहे। झाड कोसळल्यामुळे रस्ता पूर्णपणे अडलेला असून इथल्या केबलच्या वायरी या देखील तुटलेल्या आहेत। या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावरती ये-जा होत असते आणि त्याचमुळे त्यांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागतोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। सातारा शहरात गेल्या 24 तासापासून सुसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळते आणि याचा फटका शहरातील नागरिकांना देखील बसू लागला आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरासमोरचं गुलमोहराचं झाड हे गेटसह रस्त्यावर कोसळलं आहे। झाड कोसळल्यामुळे हा रस्ता देखील वाहतुकीसाठी अडथळा ठरत असून या ठिकाणी केबलच्या वायऱ्या देखील तुटून पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे या मार्गाचा वापर दररोज शाळकरी विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात केला जातो। या ठिकाणाहून विद्यार्थी ये-जा करत असतात। झाड रस्त्यावर पडल्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत असून नागरिकांची मोठी गैरसोय देखील होताना पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना देखील विद्यार्थ्यांसह नागरिकांना करावा लागत आहे। याशिवाय या परिसरात रस्त्याचं काम देखील सुरू आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर देखील झाली आहे। सुदैवाने या झाड कोसळण्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र प्रशासनाच्या वतीने लवकरात लवकर कोसळलेले झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा। त्याचबरोबर या तुटलेल्या केबल वायरीची दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी देखील स्थानिक नागरिकांकडून होताना पाहायला मिळते। विद्यार्थ्यांना कसरत करून या झाडापासून या ठिकाणच्या ज्या शाळा आहेत तिकडे जावं लागत आहे, त्यामुळं जो त्रास विद्यार्थ्यांसह नागरिकांना होत आहे त्याची गैरसोय जी होत आहे ती लवकरात लवकर दूर करावी अशी मागणी देखील आता विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांकडून होताना पाहायला मिळते। कॅमेरामन ओंकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा शहरात।